नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका रहस्याचा उलगडा करणार आहोत जे ऐकून कदाचित तुमचा विज्ञानावरचा विश्वास उडेल. राजस्थानच्या त्या उष्ण वाळवंटात एक असं मंदिर आहे जिथे पाय ठेवला की काळजाचा ठोका चुकतो. 20,000 उंदीर तुमच्या अंग खांद्यावर खेळतात, तुमच्या ताटातलं खातात, पण तरीही तिथे भीती नाही तर भक्ती आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या मंदिरात येऊन दर्शन घेतलं आहे. तिथलं रहस्य विज्ञानाच्या पलीकडचं आहे. गोष्ट सुरू होते 1387 मध्ये सुवाप या गावात कर्णी मातेचा जन्म झाला. त्या लहानपणापासूनच सामान्य नव्हत्या. म्हणतात की त्यांच्या हाताच्या स्पर्शाने आंधळ्या लोकांना दिसायला लागायचं आणि आजारी माणसे बरे व्हायचे. पण खऱ्या रहस्याची सुरुवात झाली त्यांच्या मुलाच्या मृत्यूने. त्यांचा लाडका मुलगा लक्ष्मण कपिल नावाचे साधू यांच्या आश्रमाजवळ तलावात पाणी पिताना कर्णी मातेचा मुलगा बुडला. मातेनं यमराजाकडे हट्ट धरला, माझा मुलगा मला परत हवा. यमराज म्हणाले, निसर्गाचा नियम मी मोडू शकत नाही, जो गेला तो परत येत नाही. पण मातेला खूप राग आला होता की यमराज पण घाबरायला लागले. शेवटी यमराजाला माघार घ्यावी लागली आणि एक नियम कर्णी मातेला दिला आणि म्हणाला, मातेचा मुलगा आणि तिचे सर्व कुटुंबातील लोक आता यमराजाच्या दरबारी राहणार नाही, तर ते काबा म्हणजेच उंदीराच्या रूपात मंदिरातच राहतील आणि पुन्हा मानव म्हणून जन्म घेतील. इतिहासाच्या पानांमध्ये एक अशी घटना दडलेली आहे जी आजही अंगावर काटा आणते. एकदा एका चोराने या मंदिराची संपत्ती लुटण्यासाठी आणि हिंदू श्रद्धेचा अपमान करण्याचा त्याने विचार केला. ही कसले उंदीर, मी यांना एका क्षणात संपून टाकीन. पण म्हणतात की जसा तो मंदिराच्या उंबरठ्यावर पोहोचला, हजारो उंदीर एका सैन्यासारखे त्याच्या अंगावर पडले व कोणताही शस्त्र न चालवता त्या चोराला तिथून पळ काढावा लागला. आजही रात्रीच्या वेळी जेव्हा मंदिर बंद असतं तेव्हा तिथून घुंगरांचा, कोणाच्या तरी चालण्याचा आणि भांड्यांचा आवाज येतो. तिथले पुजारी शपथ घेऊन सांगतात की ते उंदीर रात्री मातेची सेवा करतात आणि तिचं रक्षण करतात. आता सर्वात धक्कादायक गोष्ट, 1994 मध्ये जेव्हा भारतात उंदरापासून जो आजार होतो त्याची साथ आली होती, तेव्हा अख्खा देश भीतीने थरथरत होता. शास्त्रज्ञांनी सांगितलं होतं की उंदरांपासून लांब राहा. पण कर्णी माता मंदिरात जिथे 20,000 उंदीर उघड्यावर राहायचे, तिथे एकालाही साधी सर्दी सुद्धा झाली नाही. इतकंच नाही तर मंदिराच्या बाहेर आजूबाजूच्या गावात तो आजार होता, पण मंदिराच्या हद्दीत पाऊल ठेवताच तो आजार गायब व्हायचा. विज्ञानाकडे याचं उत्तर नाही. दुसरी एक गोष्ट म्हणजे इथले उंदीर कधीही मंदिराच्या बाहेर जात नाही आणि बाहेरचे उंदीर कधी आत येत नाही. जर चुकून तुमच्याकडून एखादा उंदीर मेला तर तुम्हाला त्याच्या वजना एवढं सोन्याचं उंदीर करून मातेला अर्पण करावा लागतो, अन्यथा तुमच्या कुटुंबावर पिढ्यानपिढ्या संकट येतं, अशी आजही तिथे मान्यता आहे. या 20,000 काळ्या उंदीरांमध्ये फक्त 5 ते 6 पांढरे उंदीर आहेत. हजारो लोक तासनतास उभे राहतात फक्त एका पांढऱ्या उंदीराच्या दर्शनासाठी. असं मानलं जातं की पांढरा उंदीर म्हणजे स्वतः कर्णी माता किंवा त्यांचे पुत्र आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा इथे भेट दिली तेव्हा त्यांनीही या परंपरेचा आदर केला. हे मंदिर केवळ दगडविटांचे नाही, तर ते एक जिवंत ऊर्जेचं आहे. इथला प्रसाद उंदीरांचा उष्टा असूनही तो खाल्ल्याने लोक बरे होतात. हे जगातील 8वं आश्चर्य नाही तर काय. तर मित्रांनो, हे होतं कर्णी माता मंदिराचं ते न सुटलेलं रहस्य. काही लोक याला अंधश्रद्धा म्हणतील तर काही याला चमत्कार. पण एक गोष्ट मात्र नक्की, जिथे विज्ञानाची सीमा संपते तिथे भारताची संस्कृती आणि श्रद्धा सुरू होते. तुम्ही कधी अशा ठिकाणी जाण्याचं धाडस कराल का, जिथे मृत्यू आणि जीवन एका छताखाली उंदीरांच्या रूपात वावरते? तुम्ही कधी राजस्थानला गेलात तर या मंदिराला नक्की भेट द्या.
कमेंटमध्ये जय करणी माता लिहायला विसरू नका.